इथं आहे सवय मी तिकडे वाट बघतोय तुमची. गरम गरम भाकरी घेऊन चला. या खरपूस भाजली भाकरी इंगळावर आवडेल तुम्हाला. घ्या न्याहारी करून. नाही नको, भूक नाही आम्हाला आता. आज काय मंचीच एकादश धरली का? चला. अगं नाही, सवड नाही तेवढी. कुठल्याही क्षणी सांगावा येईल आम्हाला. तू एक काम कर, भाकरी बांधूनच दे. धावत्या घोड्यावर बसून खातो आम्ही. धावत्या घोड्यावर? अहो तुम्ही आबासाहेबांनी सामोर जाणार आहे का कुठल्या मोहिमेवर जाताय? ठरव अगं, मोहीमच समज. निदान आमच्यासाठी तरी. तुम्ही काय हसताय? तुम्हाला ते पटतंय व्हय? नाही पटत. पण आता हसावं नाही तर काय करावं? धारात त्या तू मस्त गरम गरम भाकरी कालवण केलंय, पण त्यांचा तहान लाडू भूक लाडू आलाय. आता तुझ्या भाकरीकडे कोण बघणार ग? आबासाहेब येणार, भेटणार, मग हीच त्यांची न्याहारी आणि हेच त्यांचं जीवन. कळलं धाराव? तुम्ही दोघं बी सारख्याला वारका हायसा. धाराव आता आबासाहेबांना येऊ दे. आम्हाला डोळे भरवून त्यांना बघू दे. मग न्याहारी जेवण काय देशील ते खाऊ आम्ही. आता आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही आबासाहेबांशी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. अच्छा, तो ये तेरा है? हाँ जी। तेरे गुरु ने तुझे दिया है? भाई जी। किसको देना है? कुणाला ना है। तो भागा क्यों था? डर गया। पांढरा सरदार, जी हुजूर। गौर से देखो, इसको एक बार फिर से सोच समझ कर पढ़ो और बताओ कि यह है क्या? जी जी हुजूर। ये ओम नमो आदेश गुरु का जागो गोरख मच्छिंदर आया। कौन सा भूमि तल के बिना, कौनो मछली जल के सिवा, प्राण की खोज, परनाल पर्वत देखे ज्योतिबा, मन का पट तन की चौकट, अंधेरी गुफा दौड़ा घोड़ा, हल्का बोझ दुनिया छोड़ी बा, अलख निरंजन तू सुन साधू का. हे जागो मच्छिंदर गोरख ऐकलो त्याची एक गोष्ट आहे, पण हे गोरख मच्छिंदर जागो काय? जागो गोरख मच्छिंदराची एक कथा आहे. एकदा गोरख ध्यानात तल्लीन झाले होते, पण काही केल्याने समाधी लागेल. मग गुरु मच्छिंद्रनाथांनी त्यांना उपदेश केला. ध्यानातून समाधी कशी साधायची हा गुप्त आदेश आहे. कसं काय? कळलं नाही, पण शरीराची चौकट सोडून मनाचे पर फाडून संन्यास स्वीकारून अंतर्ज्योतीचे दर्शन घ्यायचे. पांढरे सरदार ये क्या बोल रहा है? हमारी कुछ भी समझ में नहीं आ रहा है. हुजूर, मुझे तो ये सब कहानी झूठी लगती है. शिवाजी और संभाजी ने जरूर इस खत में कुछ तो लिखा है एक दूसरे के लिए. मुझे तो लगता है शायद शिवाजी ने संभा को मिलने के लिए बुलाया है. सही कह रहा मुल्ला, ये बाप बेटे दोनों बहुत ही शातिर, लेकिन फिक्र करने की कोई बात नहीं. श्रृंगारपुर में हमारे लोग नजर लगाकर बैठे हैं. हुजूर, मैं तो कहता हूँ जैसे ही संभा श्रृंगारपुर से बाहर निकलेगा वहीं पे हम उसे पकड़ लेंगे. नहीं मुल्ला, हुजूर, जो काम प्यार मोहब्बत से हो जाए उसमें जबरदस्ती करने की जरूरत नहीं. और वैसे भी संभा हमारी दोस्ती को कबूल कर चुका है. रहा संभा का सवाल, तो जंगल में शेर को हाथों से पकड़ना जितना मुश्किल है, संभा को पकड़ना भी उतना ही मुश्किल है. पर हुजूर, यदि संभा गाफिल है और कोई हमारे लिए फितूरी करेगा तो उसे हमें पकड़ने के लिए आसानी होगी. महाराज, शंभूराजे आले? नाही आले महाराज. जगदंब
शंभूराजे येणार. प्रल्हाद पंत नक्की येणार. पण तोपर्यंत इतर कामं खोळंबायला नको. एक काम करा, आपल्या टहाळणी पथकाला पुढील रस्त्यावर पाठवा. जी महाराज. आणखीन एक, आंबेरावांना म्हणावं आपल्या हुलस्वारांना दोन्ही रस्त्यांवरून जाऊ द्या. जी. खरं काय खरंय म्हणजे आता फौज सरळ रायगडावर येणार. बहुतेक. काय मोरोपंत, ही दिलेर खानाला दिलेली हुल सुद्धा असू शकते. फौजांचा निश्चित मार्ग हा शेवटच्या क्षणी ठरतो, माहित आहे ना तुम्हाला. आपण फक्त अंदाज करू शकतो. अहो तेच करतोय मी. आणि याचा एक अर्थ असाही निघतो की आता शृंगारपुरास मुक्काम नाही. ही शक्यता जास्त आहे, कारण पथक अजिंक्य ताऱ्यापर्यंत पुढे आलंय. चला सुटलो. अहो, माझ्या मनात भीती होती, म्हटलं जातात की काय. घ्यायचं कारण नाही पंत तुम्हाला. आता आपल्या तक्रारी दरबारी मंजूर झाल्यात. तक्रारींचे डोंगर उभे केलेत आपण. स्वतः महाराणी साहेबांच्या दस्तुराचा खलिता रवाना झालाय. जरी महाराजांमधल्या पित्याला वाटलं भेट द्यावी शृंगारपुरी जाऊन, तरी स्वराज्याच्या छत्रपतींना तसं करता येणार नाही. अहो, अजून तुम्ही देवघरातच आहात? कधी निरोप येतील, स्वागताची तयारी करायला पाहिजे. थोरल्याबाई साहेब, इतक्यात निरोप येईल असं वाटत नाही आम्हाला. का? मध्ये शृंगारपूर लागतं, तिथे मुक्काम होईल, युवराजांची भेट होईल, अश्वदळाची उभारणी केलीये त्याची पाहणी होईल, सगळा लेखाजोखा होईल आणि मग येतील. शृंगारपुरात मुक्काम होईल? होणारच ना. आपल्याला तर आता महाराजांचीच नाही तर युवराजांच्याही स्वागताची तयारी करायला पाहिजे. आणि सोबत सूनबाई येतील. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा? धाकट्याबाई साहेब, शृंगारपुरातल्या भेटी होतील असं आम्हाला तरी वाटत नाही. थोरल्याबाई साहेब, राजकारणाचे वारे कधी बदलतील सांगता येत नाही. आपल्याकडून कमी जास्त पडायला नको ह्याची काळजी घ्यायला हवी. हो, आम्ही सुद्धा तेच म्हणतोय. मोहीम फत्ते करून येणार आहेत महाराज, मग स्वागताची तयारी ही जंगी व्हायला हवी का नाही? अहो, आपल्या समोर कामाचं डोंगर उभं आहे. आणि धाकट्याबाई साहेब, तुम्ही काय करताय? जडावांची पूजा करत बसलाय? अहो, जडावांचे स्वामी स्वतः येत आहेत आता. झालंच आमचं. कितीसा वेळ लागतोय? लागतो आम्ही आता कामाला. तुम्ही पण ना. पण खरंच महाराज गडावर नसले की सगळ्यांच्याच कामात शैथिल्य जाणवतं आणि तेच झटकायला हवं. खरं. आता फौज परतणार म्हणजे रीतीप्रमाणे आपल्याला गोडाचं जेवण करायला हवं. जिलबीचं जेवण करावं का? करा की, परंतु या सगळ्याची जबाबदारी तुम्ही अंगावर घ्या. शिवाय जेवणानंतर जखमनाम्याचा दरबार भरेल, त्याचीही तयारी करायला हवी. जी. तानाजी पंतांना सांगून ज्यांनी लढाईत वीरमरण पत्करलंय, कायम स्वरूपी अपंगत्व किंवा जखमा झेलल्यात, त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेऊ. जखमनाम्याच्या दरबारात महाराज स्वहस्ते त्यांची भरपाई करून देतील. सगळा रायगड सुशोभित करूया. जागोजागी जलपानाची व्यवस्था करूया. कसं? हो. रात्रीच्या वेळी रायगड झळाळून उठेल अशी रोषणाई करूया मशाली पेटवून. म्हणजे अगदी दूरवरून पाहिलं तरी झळाळता रायगड नजरेत भरला पाहिजे. त्या दिलेर खानाचे डोळेच दिपले पाहिजे. पुन्हा स्वराज्याच्या सीमेवर फौजा आणायच्या आधी त्यांना तेजस्वी झळाळता रायगडाची भीती वाटली पाहिजे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.